नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर जवळ असलेल्या KK रेंज या लष्कराच्या युद्ध सरावाच्या भूमीवर मित्र राष्ट्रांच्या सैन्यांसमोर तब्बल 2 तास युद्ध सराव रंगला होता. लष्कराचे टेहळणी हेलिकॉप्टर, धुरांचे लोट उसळत शत्रूंवर चाल करून जाणारे अवाढव्य रणगाडे, कांठाळ्या बसवणाऱ्या तोफांचा मारा, गोळीबार असा हा युद्धभूमीवरचा सारा थरार KK रेंज येथे लष्कराच्या प्रात्यक्षिकांसमोर पाहायला मिळाला. लष्कराच्या 2 तासाच्या प्रात्यक्षिकानं अंगावर शहारे आणणारा युद्धभूमीचा रोमांच पाहून भारताच्या मित्र राष्ट्राचे सैन्य आणि देशभरातील निमंत्रित थक्क झाले. प्रारंभी रणगाड्यांमधून आगीचे लोळ सोडत शत्रूच्या काही क्षणात भस्मसात करणाऱ्या तोफांचा मारा करण्यात आला. कांठाळ्या बसविणाऱ्या तोफा रणगाड्यांमधून आगीचा लोळ ओकत बाहेर पडताच उपस्थितांचा थरकाप उडाला. लष्करी प्रात्यक्षिकांमध्ये रणगाडे मुख्य आकर्षण ठरले. अर्जुन, भीष्म, अजय, T-90, T-72, DMP-2 या अत्याधुनिक तंत्रप्रणाली असणारे रणगाडे सर्वांचे आकर्षण ठरले. अर्जुन, भीष्म, T-72, अजय, T-90 या संगणक प्रणाली युक्त असणाऱ्या रणगाड्यांमध्ये अतिउच्च धूर निर्माण करण्याची क्षमता आहे. यामध्ये हलके आणि मध्यम हेलिकॉप्टर, हवाई दलाचे सुखोई 30, ड्रोनमध्ये गोल्ड आणि इंटेलिजन्स, सर्व्हिलन्स, रिकॉयलेन्स प्लॅटफॉर्मचा समावेश होता. या रणगाड्यांमध्ये धोकादायक परिस्थितीत शत्रूला हुलकावणी देत पुन्हा तीव्र हल्ला चढविणारे सामर्थ्य या रणगाड्यांमध्ये असून या रणगाड्यांमध्ये रात्रीची परिस्थिती दिवसासारखी स्पष्टपणे दिसू शकेल असे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. या रणगाड्यांमध्ये गन, अणुयुद्धात शत्रूचा मारा निष्प्रभ करण्याची क्षमता आहे. जवानांना वाहून नेण्यासाठी हे रणगाडे उपयुक्त ठरतात. मेजर जनरल विक्रम वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आर्मर्ड कॉम्स सेंटर व स्कूल मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंट सेंटर यांच्या वतीने नगरजवळील लष्कराच्या KK रेंज या युद्ध सराव भूमीवर भारताच्या मित्र राष्ट्रांच्या सैन्याने देशभरातील निमंत्रितांसमोर युद्ध प्रात्यक्षिकांचा थरार रंगला. डेमो जो था ये हमारे जो स्टाफ कॉलेज कोर्स के स्टूडेंट हैं जो वेलिंगटन से आते हैं, इसमें इंडियन और फॉरेन कंट्री के तमाम स्टूडेंट्स होते हैं. उनको मैकेनाइज्ड फोर्सेस की जो काबिलियत है उसके बारे में डेमोन्स्ट्रेशन देने का हमारा मुद्दा था. वो मुद्दा पूरा हुआ है और आज आपने देखा है कि नई टेक्नोलॉजी तो भारतीय सेना ने इंडक्ट की है, जिसमें कि स्वॉर्म ड्रोन्स और बाकी जितने भी नई टेक्नोलॉजी हैं वो आज दर्शाई गई हैं. यहाँ पे आपने एयरफोर्स और आर्मी एविएशन की भी काबिलियत यहाँ पे दर्शाई गई थी और मैं सबका आभारी हूँ कि आप लोग यहाँ पे आए हैं. और पिछले 5 प्रैक्टिसेस में कई सारे लोकल बच्चे और लोकल कॉलेजेस के लोग यहाँ पे आए हैं और हम उम्मीद करते हैं कि हमारे देशवासी भारतीय सेना में आते रहेंगे और हमारी गौरव बढ़ाते रहेंगे. बहुत बहुत धन्यवाद. थैंक यू वेरी मच. जय हिंद. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.